मित्रांनो, TRTI मार्फत फ्रीमध्ये पोलीस व सैन्य प्रशिक्षण घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज घर बसल्या न चुकता कसा भरायचा याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देते. या वेबसाईटला ओपन करून कॅन्डिडेट लॉग इनचं ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे खाली आल्यानंतर रजिस्टर हेअरचं ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचंय आणि इथून लगेच तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता. मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याबद्दल आपल्यासाठी महत्त्वाची माहिती देऊन देतो. जर घर बसल्या तुम्हाला आमच्या टीम कडून अतिशय कमी किमतीमध्ये ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करू शकता. सर्व डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला पाठवली जाईल. डॉक्युमेंट लिस्ट त्यानुसार तुम्ही डॉक्युमेंट सेंड करायचे आहेत. त्यानंतर घर बसल्या व्यवस्थित तुमचा अतिशय कमी किमतीमध्ये ऑनलाईन अर्ज भरून दिला जाईल. अदरवाईज तुम्ही स्वतः भरणार असाल तर कसा भरायचा याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार. आता तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती देऊन घेतो. मित्रांनो, हे रजिस्ट्रेशनचं पेज ओपन केल्यानंतर इथे स्वतःचं पहिले नाव टाकायचंय, मधलं नाव टाकायचं आणि इथे स्वतःचं आडनाव टाकायचं आहे. यामध्ये स्पेलिंग मिस्टेक होऊन देऊ नका, कारण तुमचं इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असतं. त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. थोडा जास्त वेळ लागला तरी चालेल, परंतु तुम्ही इथे स्पेलिंग मिस्टेक करू नका. त्यानंतर पुढे आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकून इथे व्हेरीफाय आधारचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर याबद्दल जर तुम्ही TRTI मार्फत पोलीस किंवा सैन्य प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला असेल तर ऑलरेडी लाभ घेतलेला आहे असा एरर येऊन जाईल. जर तुम्ही लाभ घेतलेला नसेल तर इथे व्हेरीफाय सक्सेसफुल होऊन येईल आणि ओकेचं ऑप्शन येतं, तर ओके वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुमची जन्मतारीख टाकायची आहे आणि त्यानंतर जन्मतारखेनुसार तुमचं वय किती आहे संपूर्ण इथे येऊन जाईल. त्यानंतर खाली आल्यानंतर इथे एक ईमेल आयडी टाकायचा आहे आणि त्यानंतर सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या ईमेल आयडी वरती OTP सेंड केला जाईल. तो OTP टाकून व्हेरीफाय करणं गरजेचं असतं. त्याच प्रकारे मोबाईल वरती आपल्याला देखील इथं OTP येतो. इथे मोबाईल नंबर टाकायचा, सेंड OTPचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं. मोबाईल नंबर वरती आणि ईमेल आयडी वरती OTP येतो, ते दोन्ही व्हेरीफाय इथं करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर इथे जनरल मेल फिमेल सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. त्यानंतर पुढे आपल्याला विचारलेलं आहे तुम्ही अपंग वगैरे आहात का, तर तुम्हाला इथे नो वरती क्लिक करायचंय, कारण आता सध्या स्थितीला आपण पोलीस किंवा सैन्य प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करत आहोत. त्याच्यासाठी अपंग उमेदवार इथं अर्ज भरू शकत नाही, त्याच्यामुळे नो वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर एक पासवर्ड तुम्हाला तयार करायचा आहे आणि तोच पासवर्ड पुन्हा तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर इथं हा कॅप्चा दिसत आहे, कॅप्चा इथं बघून तुम्हाला टाईप करून इथे आपल्याला जसे तसा कॅप्चा टाकून इथे रजिस्टरचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. तर पटकन मी ही सर्व माहिती टाकून मोबाईलचा नंबर, मोबाईल वरती जो OTP येतो, ईमेल वरती जो OTP येतो तो व्हेरीफाय करून इथे रजिस्टरचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करतो. तर बघा, त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन इथं पूर्ण होऊन जाईल. व्यवस्थित फक्त मोबाईल नंबरचा आणि ईमेलचा जो OTP आहे तो व्हेरीफाय करून द्यायचा आहे. त्यानंतर जो पण ईमेल आयडी टाकला होता तो ईमेल आयडी इथे टाकायचा आहे आणि जो पण पासवर्ड सेट केला होता तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकून जो कॅप्चा दिसत आहे कॅप्चा खाली टाकून इथे लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारच्या सूचना येऊन जातील. सूचना व्यवस्थित वाचून इथे आपल्याला व्यवस्थित वाचल्यानंतर इथे खाली चेकबॉक्स टिक मार्क करायचा, आय एग्रीचं ऑप्शन. त्यानंतर इथे सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती क्लिक करून ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. इथे आपल्याला हायएस्ट एज्युकेशन काय झालेलं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD जे पण झाले असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जर फक्त 10वी झाली असेल तर तुम्ही आर्मीसाठी इथं पात्र आहात मित्रांनो, तर आर्मी ट्रेनिंगसाठी तुम्ही इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. जर तुमचं 12वी झालं असेल तर तुम्ही पोलीस भरती आणि त्याच सोबत आर्मी म्हणजेच सैन्य प्रशिक्षण याच्यासाठी दोन्हीसाठी पात्र असतात. दोन्ही तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर अशा प्रकारचं येऊन जाईल. इथे तुमची उंची किती आहे ती तुम्हाला सेंटीमीटर मध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारचं येऊन जाईल. सक्सेस तर ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा, आता सर्वप्रथम तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो इथे अपलोड करून द्यायचा आहे. इथे चूज फाईलचं ऑप्शन आहे, इथे पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव दिसून येईल. मॅरिटल स्टेटस, सिंगल, मॅरिड जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार. मॅरिड असेल तर मॅरिड देखील तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, जे पण असेल ते तुम्ही तुमच्यानुसार सिलेक्ट करून घेणार. त्यानंतर पुढे आपल्याला विचारलेलं आहे तुमच्या नावात बदल झालेला आहे का. लग्नानंतर नावामध्ये बदल झाला असेल तर येस वरती क्लिक करायचंय. त्यानंतर जे पण नवीन नाव बदललेलं आहे ते पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव या स्वरूपामध्ये तुमचं पूर्ण नाव इथे टाकून घ्यायचंय. जर नावामध्ये बदल नसेल झाला तर नो वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला वडिलांचं पूर्ण नाव टाकायचंय, पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव या स्वरूपामध्ये.
त्यानंतर आईचं नाव पूर्ण टाकायचं मित्रांनो. इथं पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव या स्वरूपामध्ये. खाली आपल्याला आपण जो पण मोबाईल नंबर दिला होता तो दिसेल. ईमेल आयडी जो पण वापरला होता तो तुम्हाला इथे दिसून येईल. तर आता हे पेज थोडंसं अजून खाली घेतो. त्यापुढे आपल्याला आपला मोबाईल नंबर दिसेल, त्याच सोबत ईमेल आयडी दिसेल, जो की आपण ऑलरेडी रजिस्ट्रेशन करता वेळेस व्हेरीफाय करून घेतलेला आहे. एखादा अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर देऊ शकता, अदरवाईज हे पेज खाली सोडायचं आहे. पुढे आपल्याला विचारलेलं आहे, तुम्ही महिला आरक्षणाचा लाभ घेणार आहात का? महिलांसाठी इथं महिला आरक्षणाचा देखील लाभ घेता येणार आहे. जर महिला उमेदवार असेल तर तुम्ही इथे येस करू शकता, अदरवाईज नो. त्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करण्याचं ऑप्शन आहे, तर फक्त इथे एसटीच कॅटेगरी आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे, टीआरटी मार्फत पोलीस व सैन्य प्रशिक्षणासाठी फक्त एसटी कॅटेगरीचे उमेदवारच पात्र असणार आहे. तर एकच कॅटेगरी तुम्हाला इथे सिलेक्ट करण्याचं ऑप्शन आहे. इथे बघा सबकास्ट सिलेक्ट करण्याचं ऑप्शन आहे. तर आपली जी पण सबकास्ट असेल, जी की कॅटेगरी सर्टिफिकेट वरती दिलेली असते, तर ती तुम्हाला व्यवस्थित बघायची आहे आणि त्यानंतर ती सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपल्याला पुढे विचारलेलं आहे की तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहात का, कुठे सरकारी कर्मचारी आहात का, असेल तर येस करणार, अदरवाईज नो. त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे तुम्ही अनाथ आहात का, अनाथ असेल तर येस करा, अदरवाईज नो. त्यानंतर पुढे करायचं आपल्याला बघा, इथं प्रिव्ह्यूचं ऑप्शन आहे. मागे आपण जाऊन काही माहिती एडिट देखील करू शकता. आपण सर्व व्यवस्थित माहिती भरली असेल तर इथे सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन आहे, यावरती आता आपण क्लिक करणार. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे आपल्याला परमनंट ऍड्रेस टाकायचा आहे. जसा आधार कार्ड वरती संपूर्ण ऍड्रेस असतो, तो संपूर्ण ऍड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे. ऍड्रेसचा पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला इथं आपल्या गावाचं नाव इथे निवडायचं आहे. जसं आपण इथं पिनकोड टाकणार, त्यानंतर संपूर्ण गावांची यादी इथे येऊन जाईल. तर आपल्याला इथं आपल्या गावाचं नाव निवडायचं आहे. त्यानंतर इथे तालुका टाकायचा आहे, जिल्हा आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे. आता हा आपला सध्याचा जर म्हटलं तर बघा, इथं परमनंट ऍड्रेस म्हणजे कायमस्वरूपीचा ऍड्रेस इथं आपण टाकलेला असतो. जर तुमचा कायमस्वरूपीचा ऍड्रेस आणि सध्याचा ऍड्रेस म्हणजे सध्याचा राहण्याचा पत्ता आणि कायमस्वरूपीचा राहण्याचा पत्ता वेगवेगळा असेल, तर वरती इथं कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता टाकायचा आणि सध्याचा राहण्याचा पत्ता इथे खाली टाकायचा. जर दोन्ही ऍड्रेस सारखेच असतील तर फक्त वरतीच ऍड्रेस टाकायचा आणि त्यानंतर इथे चेकबॉक्स केलेला आहे, हे तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. त्यानंतर वरती जो ऍड्रेस भरलेला असतो तोच खाली कॉपी पेस्ट होऊन येतो. त्यानंतर पुढे यायचं आहे, व्यवस्थित ऍड्रेस भरा. त्यानंतर पुढे बघा, आता आपल्याला एक्झामिनेशन सेंटर इथं भरण्याचं ऑप्शन आहे. तर बघा आपल्याला यामध्ये जर म्हटलं तर जवळपास 5 एक्झामिनेशन सेंटर इथे निवडावे लागणार आहेत. भरपूर जवळपास सर्व जिल्ह्यांचे ठिकाण आपल्याला इथे बघण्यासाठी भेटतील. जे पण जवळचं एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही तुमच्यानुसार इथे व्यवस्थित सिलेक्ट करून घेणार. ठीक आहे, 5 एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला इथे निवडायचे. त्यानंतर पुढे बघा, पुढे आपल्याला इथे बघा, इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. तर आता ही सर्वप्रथम बाकीची माहिती मी भरून घेतो, त्यानंतर तुम्हाला पुढील माहिती सांगून देतो. तर बघा, सर्व माहिती भरल्यानंतर ऑटोमॅटिकली इथे जे आपल्याला एटीसी ऑफिस आणि त्याच सोबत पीओ ऑफिस जे पण असेल आपल्या ऍड्रेस नुसार ते ऑटोमॅटिकली इथे येऊन जाणार आहे. मित्रांनो, ही खालची जी माहिती ती आपल्याला भरण्याची गरज पडत नाही. फक्त ऍड्रेस व्यवस्थित भरला, त्यानंतर एक्झामिनेशन सेंटर टाकल्यानंतर ही बाकीची खालची दोन ऑप्शन आहेत ते ऑटोमॅटिकली इथे फिलअप होऊन येतात. त्यानंतर आपल्याला इथे बघा सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा ही देखील माहिती इथे सक्सेसफुली इथे व्हेरीफाय होऊन जाईल. ओकेचा ऑप्शन आहे, ओके वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता पुढे जर म्हटलं तर आपण 10वी 12वी ग्रॅज्युएशन जे पण झालं असेल ते आपल्याला इथे ऍड करायचं आहे. आता सर्वप्रथम जर म्हटलं तर जेव्हा आपण इथे स्कीम सिलेक्ट करताना, ठीक आहे, जे पण आपला हायएस्ट एज्युकेशन सिलेक्ट करत असतो तर ती संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भरायची असते. आता ज्या विद्यार्थ्याचा मी इथं अर्ज भरत आहे त्याचं फक्त मी इथं 10वी सिलेक्ट केलं होतं, तो फक्त आर्मी ट्रेनिंगसाठी तिथे अर्ज करू शकतो आणि म्हणजे त्याचाच लाभ घेऊ शकतो. त्यामुळे त्या विद्यार्थ्याला फक्त जर म्हटलं तर बघा 10वीची माहिती इथं भरायला आलेली आहे. जर तुमचं 12वी झालं असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, जे पण झालं असेल ते तुम्हाला इथे भरावं लागणार आहे. परंतु बाकीची माहिती सेम भरायची आहे. जसं की इथं 10वी इथं ऑटोमॅटिकली इथे सिलेक्ट आहे. त्यानंतर बोर्डाचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड मी इथे सिलेक्ट करतो. त्यानंतर पासिंग इयर, 10वी कोणत्या वर्षी तुम्ही पास आउट केली ते तुम्हाला इथे सिलेक्ट करण्याचं ऑप्शन आहे, तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घेणार. त्यानंतर पुढे बघा आपल्याला इथे शाळेचं नाव भरायचंय. त्यानंतर शाळेचं नाव भरल्यानंतर इथे आपल्याला बघा पर्सेंटेज होते की सीजीपीए किंवा आपल्याला मार्क होते ते तुम्हाला इथे भरायचं आहे. पर्सेंटेज असेल तर आपल्याला टोटल मार्क आणि त्यापैकी किती मार्क मिळाले ते तुम्हाला इथे भरायचे आहेत. जसं की 500 पैकी 378 मार्क मिळाले तर पर्सेंटेज ऑटोमॅटिकली इथे येऊन जातात. याच स्वरूपामध्ये तुम्हाला 12वीची माहिती भरायची आहे, ग्रॅज्युएशनची माहिती भरायची आहे. जे पण तुम्ही हायेस्ट एज्युकेशन सिलेक्ट केलेलं असतं ती माहिती तुम्हाला इथे भरावी लागते. ठीक आहे, तर आता ज्या विद्यार्थ्याचं पुन्हा सांगतो मी, फक्त इथं आर्मीसाठी इथं अर्ज भरत आहे त्याच्यामुळे फक्त 10वीचीच माहिती इथे भरायला आलेली आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी 12वीची माहिती देखील भरावी लागेल, ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनची देखील माहिती इथे भरावी लागणार आहे.
तर बघा सर्व माहिती टाकून इथे सेव्ह अँड नेक्स्ट वरती आता मी क्लिक करतो. त्यानंतर ही देखील माहिती इथे सेव्ह होऊन जाईल. आता जर म्हटलं तर बघा आपल्याला ऑदर डिटेल भरायची मित्रांनो. सर्वप्रथम जर म्हटलं तर डोमासेल महाराष्ट्र, आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, येस वरती सिलेक्ट करायचंय. त्यानंतर पुढे बघा आता आपल्याला विचारलेलं आहे तुमच्याकडे डोमासेल सर्टिफिकेट आहे का, तर अवेलेबल इथं कंपल्सरी येस वरती आपल्याला क्लिक करावा लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर डोमासेल सर्टिफिकेटचा नंबर जो असतो तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. आता इथे गोष्ट एक लक्षात घ्या मित्रांनो, इथे आपल्याला बारकोड नंबर टाकायचा मित्रांनो. जो बारकोड दिलेला असतो त्याच्या खाली एक नंबर दिलेला असतो, ठीक आहे. जवळपास 12 ते 15 अंकाचा जास्त अंकाचा नंबर असतो, तो नंबर इथे भरायचा आहे. त्यानंतर ते तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून मिळालेलं आहे तर ते आपल्याला इथं टाकायचं आहे. तर तुमचाच इथे तुम्हाला इथे जिल्हा निवडायचा मित्रांनो. त्यानंतर पुढे बघा आता आपल्याला कास्ट सर्टिफिकेट विषयी इथं माहिती भरायची आहे. तर याच्यामध्ये बघा सर्वप्रथम जर म्हटलं तर आपल्याला विचारलेले तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, येस वरती आपण क्लिक करणार. त्यानंतर त्याच प्रकारे आपल्याला कास्ट सर्टिफिकेटचा देखील नंबर टाकायचा आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून इश्यू झालेलं आहे ते इश्यू आपल्याला इथं जो पण जिल्हा असेल ते निवडायचा आहे. त्यानंतर इथं तालुका देखील निवडायचा मित्रांनो, इश्यू तालुका. तर इथं आपल्याला सब डिव्हिजनल ऑफिसर जे असतात ते इश्यू करतात मित्रांनो. तर तुमचा जो पण उपविभाग असेल तर तो उपविभाग तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे, किंवा तुम्ही तालुका देखील इथे सिलेक्ट करू शकता, काही अडचण नाही. तर तुमच्या जो पण कास्ट सर्टिफिकेट असतं त्या कास्ट सर्टिफिकेट वरती संपूर्ण माहिती दिलेली असते. त्यानुसार तुम्ही तुमचं इथं जे पण इथं तालुका असेल ते सिलेक्ट करून घेणार. त्यानंतर ऑथॉरिटी, ठीक आहे. तर कोणी इश्यू केलेलं आहे तर बघा आता तुमचा तालुका सिलेक्ट केल्यानंतर जे पण सब डिव्हिजन ऑफिसर असतात मित्रांनो तेच इश्यू करतात. म्हणजे जे पण उपविभागाचे ठिकाण असतात तेथील जे पण अधिकारी असतात ते तुमचं कास्ट सर्टिफिकेट इश्यू करत असतात, तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पुढे यायचे पुढे बघा आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात पडताळणी बद्दल इथं माहिती विचारलेली आहे. तुमची जात पडताळणी झालेली आहे का असं विचारलेलं आहे. असेल तर येस वरती क्लिक करणार. त्यानंतर व्हॅलिडिटीचा जो पण नंबर असेल बारकोड नंबर तो तुम्ही इथे मेन्शन करणार. आणि त्यानंतर कुठून तुम्हाला ते भेटलं ते तुम्हाला जिथून पण कास्ट व्हॅलिडिटी इश्यू झालेली असेल तर ती ऑथॉरिटी आपल्याला इथं मेन्शन करायची आहे मित्रांनो, ठीक आहे. तर अशा प्रकारची ही माहिती भरायची आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी इथं लागणार आहे मित्रांनो. परंतु सध्याला तुमच्याकडे आलेली नसेल, तुम्ही फक्त कास्ट व्हॅलिडिटीसाठी अर्ज भरलेला असेल तर इथे नो वरती देखील तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि इथे आपल्याला विचारलं जाईल की तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलेला आहे का, तर आपण येस वरती क्लिक करणार. आणि त्यानंतर जो पण रिसिप्ट नंबर असतो, आपण ऑनलाईन जरी फॉर्म भरला तर रिसिप्ट नंबर आपल्याला भेटून जातो, तो तुम्हाला इथे भरायचा आहे. आणि त्यानंतर इथे ऑथॉरिटी आपण कुठून ती मिळवणार आहात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. या स्वरूपामध्ये देखील तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला सादर करावी लागते लवकरात लवकर जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर देखील तुमचं सिलेक्शन जरी झालं तरी तुम्हाला व्हॅलिडिटी सादर करावी लागते, तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो, ठीक आहे. अदरवाईज डायरेक्टली जर म्हटलं तर बाकीची माहिती भरून देखील तुम्ही सध्या पुरतं जर अप्लाय केलं, एक्झाम दिली, परंतु तुम्ही जर कास्ट व्हॅलिडिटी सादर केली नाही तर तुम्ही तिथं डिस्क्वालिफाय होऊन जाणार. तात्पुरत्या स्वरूपामध्ये ऑनलाईन अर्ज भरला तर आता ऑनलाईन पद्धत झाल्यामुळे व्हॅलिडिटी लवकर येऊन जाते. तर तुम्ही सध्या पुरता अर्ज भरू शकता, ठीक आहे, रिसिप्ट वरती. त्यानंतर व्हॅलिडिटी आल्यानंतर ती देखील तुम्ही तिथे सादर करू शकता, काही अडचण नाही, ठीक आहे. म्हणजे सध्या पुरता अर्ज भरण्यासाठी जरी ऑनलाईन अर्ज भरला असेल व्हॅलिडिटीचा तरी देखील तुम्ही इथं अर्ज भरू शकतात, इथं TRT पोलीस व सैन्य प्रशिक्षणासाठी, ठीक आहे. ही गोष्ट व्यवस्थित समजून घ्या. अदरवाईज झालेली असेल कास्ट व्हॅलिडिटी तर डायरेक्टली येस वरती क्लिक करणार, बारकोड नंबर टाकणार आणि ऑथॉरिटी तुम्ही इथे सिलेक्ट करणार, जे पण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर पुढे आपल्याला इथे विचारलेले उत्पन्नाचा दाखल्याबद्दल इथे माहिती. तर बघा लेटेस्ट जर म्हटलं तर आपल्याकडे लेटेस्ट फायनल इयरचा म्हणजे सध्या चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथं हवा असणार आहे मित्रांनो. तर इथे सर्वप्रथम जर म्हटलं तर आपला फॅमिली इन्कम किती आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर उत्पन्नाचा जो दाखला आहे त्याचा जो नंबर असतो तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर तो इश्यू कोणी केलेला आहे तर तहसीलदार इश्यू करतात, तहसीलदार आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. कोणत्या जिल्ह्यातून इश्यू करण्यात आलेला आहे तो जिल्हा इथे निवडायचा आणि तालुका तुम्हाला इथे निवडून द्यायचा आहे. तर तुमच्यानुसार इथे तुम्ही तालुका निवडणार, ही सर्व माहिती व्यवस्थित भरून सेव्ह अँड नेक्स्ट वरती आपण क्लिक करणार. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल. तुमचं जी पण माहिती ती सक्सेसफुली इथं सेव्ह होऊन जाईल. ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा आता काय डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करायचे, ज्याची कमीत कमी साईज जर म्हटलं तर बघा आता सिग्नेचरची साईज किती पाहिजे इथं 20 KB. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पीडीएफ जर म्हटलं तर वेगवेगळे जे पीडीएफ अपलोड करणार आहे त्याची कमीत कमी जर म्हटलं तर किंवा जास्तीत जास्त साईज किती दिलेली आहे 250 KB पर्यंत, ठीक आहे. म्हणजे सिग्नेचर जे अपलोड करणार आहात तर तिची साईज 20 KB कमी असायला पाहिजे. आणि बाकीचे जे डॉक्युमेंट पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्ही अपलोड करणार आहात तर त्याची साईज 250 KB आत असायला पाहिजे, ठीक आहे. तर हे आपल्याला इथं अशा प्रकारे सांगितलेलं आहे. कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे त्याची संपूर्ण लिस्ट खाली दिलेली आहे. तर बघा एवढे डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे. सर्वप्रथम सिग्नेचर अपलोड करायचे,
आधार कार्डचा फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. आता सिग्नेचर तुम्हाला फोटोच्या साईज मध्ये जेपीजी त्याच्यासोबत जेपीईजी पीएनजी या साईज मध्ये तुम्ही अपलोड करू शकता, या फॉर्मॅट मध्ये इथे अपलोड करू शकता. बाकीचे जे डॉक्युमेंट आहेत ते पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहेत. याच्यामध्ये सर्वप्रथम आधार कार्ड, त्यानंतर डोमेसाइल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, याच्यामध्ये तुम्ही 10वीचं सर्टिफिकेट म्हणजे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असतं ते देऊ शकता. पासपोर्ट किंवा आपल्या शाळा सोडल्याचा दाखला देखील तुम्ही ते देऊ शकता. तर यापैकी कोणताही तो तुम्ही बर्थ सर्टिफिकेट म्हणून वापरू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे, या डॉक्युमेंट पैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचंय, कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करायचे. व्हॅलिडिटी आलेली नसेल तर रिसिप्ट जी असते ती अपलोड करायची. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचंय, 10वीचं मार्कशीट अपलोड करायचंय आणि बाकी अदर काही सर्टिफिकेट असेल तर ते देखील तुम्ही इथं अपलोड करू शकता. बाकी कंपल्सरी म्हटलं तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. हे 8 डॉक्युमेंट कंपल्सरी इथं लागणार आहेत, जे की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. आता इथं पुन्हा सांगतो मित्रांनो, इथं फक्त 10वीच मार्कशीट इथं अपलोड करायला आलेलं आहे किंवा बोर्ड सर्टिफिकेट अपलोड करायला आलेलं आहे. कारण इथं मी फक्त 10वीच इथं जास्तीत जास्त सेक्शन सिलेक्ट केलेलं आहे. तुमचं 12वी झालं असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, पीएचडी झालं असेल तर ते देखील तुम्हाला खाली सर्टिफिकेट इथं अपलोड करावे लागतील. ठीक आहे, जे पण तुम्ही सिलेक्ट केले असेल ते देखील सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करावे लागतात मित्रांनो. तर इथे चूज फाईलचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून हे सर्व डॉक्युमेंट आपण अपलोड करून घेणार आणि सेव्ह अँड नेक्स्ट वरती आपण क्लिक करणार. तर मित्रांनो जवळपास सर्व डॉक्युमेंट मी इथे अपलोड करून घेतलेले आहेत, परंतु यामधील आधार कार्ड आणि त्याच्यासोबत कास्ट सर्टिफिकेट हे अपलोड होत नाहीये. जी पण माहिती आपण मागे भरलेली असते त्याच्यामध्ये जरी आपण एखादा आकडा चुकीचा टाकला असेल, आपला फॉर्मचा नंबर चुकीचा टाकला असेल किंवा आधार कार्ड नंबर चुकीचा टाकला असेल तर तो आधार कार्ड आपण इथे अपलोड केल्यानंतर एआयच्या माध्यमाने आपला आधार कार्डचा नंबर बरोबर आहे की नाही तो इथे चेक केला जातो आणि त्याच्यामुळे ते डॉक्युमेंट इथे अपलोड होत नाही. तर हा मी डेमो फॉर्म भरत होतो, त्याच्यामुळे जर म्हटलं तर आधार कार्डचा नंबर साहजिकच चुकीचा टाकण्यात आलेला होता, त्याच्यामुळे आधार कार्ड इथं अपलोड होत नाही आणि कास्ट सर्टिफिकेट इथं अपलोड होत नाही. बाकी संपूर्ण अर्ज इथं भरून घेतलेला आहे, जो की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. यामध्ये जेवढ्या स्टेप होत्या याच्यामध्ये स्कीम निवडण्यासाठी, त्यानंतर पर्सनल डिटेल, ऍड्रेस डिटेल, क्वालिफिकेशन डिटेल, ऑथर डिटेल आणि आता फक्त हे डॉक्युमेंट अपलोड करून ऍप्लिकेशनचं प्रिव्ह्यू इथं बघायचं असतं आणि त्यानंतर आपला ऍप्लिकेशन फॉर्म इथं सबमिट होऊन आपल्याला फक्त प्रिंट घ्यायची असते. बाकी संपूर्ण प्रक्रिया मी इथं सांगून घेतलेली आहे. याच्या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. तर हा जो एआयचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो, सध्या जर म्हटलं तर आधार कार्ड इथं अपलोड केल्यानंतर, ठीक आहे, जसं की आता सध्या स्थितीला तुम्हाला इथं अपलोड देखील करून दाखवतो. तर बघा इथे जर म्हटलं तर आधार कार्ड इथे ऍज इट इज मी सेम अपलोड करतोय, परंतु जर म्हटलं तर आपला जो आधार कार्डचा नंबर आहे तो बरोबर आहे की नाही तो इथे चेक केला जात आहे एआयच्या माध्यमाने. आणि त्याच्यामध्ये जर म्हटलं तर क्लिअर फोटो नसेल आणि काही कारणास्तव जर म्हटलं तर फोटो काढताना ब्लर आला असेल तर त्याच्यामुळे आपला आधार कार्डचा नंबर व्यवस्थित एआय इथं ट्रॅक करत नाही आणि त्याच्यामुळे इथं इनव्हॅलिड किंवा इथं चुकीचं आहे अशा प्रकारचं इथं सांगतं आणि त्यानंतर ट्राय अगेनचं इथं ऑप्शन येऊन जातं. शक्यता हा जो एरर आहे हा काढून टाकण्यात येईल, कारण भरपूर विद्यार्थ्यांचं जर म्हटलं तर ऍज इट इज मी दुसऱ्या देखील विद्यार्थ्याचं आधार कार्ड बरोबर अपलोड केलेलं होतं, परंतु ते देखील जर म्हटलं तर रिजेक्ट करण्यात आलं. तर हा सध्या जर म्हटलं तर हा प्रॉब्लेम देखील असू शकतो वेबसाईटचा, कारण काल देखील जर म्हटलं तर जेव्हा ऑनलाईन अर्ज सुरू झाले तेव्हा आपल्याला स्कीम निवडण्याचा ऑप्शनच येत नव्हतं. ठीक आहे, म्हणजे आपण जर म्हटलं तर बघा पहिले जी स्टेप होती इथे स्कीम निवडण्याचं ऑप्शन इथे आपण सिलेक्ट केलं की पुढे ऍप्लिकेशन फॉर्मच जात नव्हता. तर हा शक्यता वेबसाईटचा देखील प्रॉब्लेम असू शकतो. आता सध्या स्थितीला जर म्हटलं तर आज तारीख आहे 1 तारीख आणि आज मी हा फॉर्म भरतोय तर 2 डॉक्युमेंट इथं अपलोड होत नाही. तर हा लवकरच इथं प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. जसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल त्याच्यावरती देखील आपण एक सेपरेट व्हिडिओ अपलोड करणार आहे. संपूर्ण डिटेल मध्ये आपल्याला अर्ज कसा भरायचा याच्यावरती आपण माहिती बघणार आहोत. बाकी जर म्हटलं तर जेवढ्या पण स्टेप होत्या जवळपास सर्व पूर्ण झालेले आहेत. फक्त आता डॉक्युमेंट अपलोड करून सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचंय आणि त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म बरोबर भरलेला आहे का नाही प्रूव्ह आपल्याला बघायचा आहे. व्यवस्थित माहिती भरली असेल तर फायनल सबमिट करून आपल्याला फक्त ऍप्लिकेशनची प्रिंट घ्यायची आहे. याच्या व्यतिरिक्त बाकीची संपूर्ण डिटेल मध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला सांगितलेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल ती क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.